हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जे काही प्रश्न आपण मराठीतून बऱ्याच वेळेला विचारत असतो, तेच प्रश्न मग इंग्रजीतून कसे विचारायचे ते समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी हा जो मराठीतून प्रश्न दिलेला आहे, तो मराठीतला प्रश्न कोणत्या काळातला आहे तो आधी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर त्याचे इंग्रजीतील स्ट्रक्चर म्हणजेच तो काळ ओळखल्यानंतर त्या काळाची इंग्रजीतील रचना कशी असते ते समजून घेणार आहोत आणि मग नंतर त्या रचनेनुसारच ह्या मराठी प्रश्नांचे आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे बघा, मी इथे सर्वात आधी प्रश्न लिहिलेला आहे पहिला, तू कार चालवायला कधी शिकली किंवा कधी शिकला, असं सुद्धा प्रश्न आपल्या बोलण्यामध्ये येत असतो. मग आता सर्वात आधी तुम्हाला तर हा मराठीतला प्रश्न कोणत्या काळातला आहे ते ओळखता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते. बघा, आता इथे हा जो शेवटचा शब्द असतो, मराठी वाक्य असो किंवा मराठी प्रश्न, आता इथे आहे शिकली, म्हणजेच हे या प्रश्नातलं क्रियापद आहे. मग आता क्रियापद जे असते त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर बघायचं, ते आहे ली. मग क्रियापदाचं शेवटचं अक्षरचं ल, ला, ली, ले, लो यापैकी कोणतंही असेल तर अशा वेळेस तो साधा भूतकाळ असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातला प्रश्न आहे. शिकली म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे, भूतकाळात शिकलेली आहे ती, म्हणजे असा साधा भूतकाळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कधी शिकली, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीचे 2 प्रकार असतात प्रश्नांचे, त्यापैकी एक प्रकारातला हा प्रश्न आहे कधी. त्यालाच म्हणतात WH टाईप क्वेश्चन, म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने सुरू होणारे प्रश्न. म्हणजेच इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात या प्रश्नार्थक शब्दानेच होणार आहे. पण तो शब्द कोणता होणार आहे, कोणता असणार आहे, इंग्रजीतला प्रश्नार्थक शब्द असणार आहे. तर सर्वात आधी हा साध्या भूतकाळातला प्रश्न आहे. मग साध्या भूतकाळामध्ये WH टाईपचे प्रश्न बनवण्यासाठी स्ट्रक्चर कसे असते ते सर्वात आधी आता आपण लिहिणार आहोत किंवा बघणार आहोत. तर सर्वात आधी घ्यायचं असतं WH वर्ड. मी तुम्हाला सांगितलं की प्रश्नार्थक शब्दच हा आधी घ्यायचा असतो, त्याला WH वर्ड असं म्हणतात. त्यानंतर घ्यायचं असते डीड हे सहाय्यकारी क्रियापद, कारण हा भूतकाळातला प्रश्न आहे म्हणून भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण इथे घेणार आहोत डीड. त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता, तुम्हाला माहिती आता झालेलंच आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असतं V1 फॉर्म, म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप. आता तुम्ही म्हणाल की हा भूतकाळातला प्रश्न आहे, मग भूतकाळात तर आपण V2 फॉर्म घेतो, म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप घेतो. पण इथं पहिलं रूप काय घेतलेलं आहे, कारण इथे त्याआधी सहाय्यकारी क्रियापद डीड आलेलं आहे. डीड आलेलं असलं म्हणजेच त्यापुढे जर आपण क्रियापद घेणार असू तर ते त्याच्या पहिल्या रूपात येत असतं. आणि सर्वात शेवटी मग आपण घेणार आहोत इथे ऑब्जेक्ट आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये WH टाईप म्हणजे प्रश्नार्थक शब्द असलेले जर प्रश्न असतील तर त्याची इंग्रजीमध्ये रचना अशी असते. मग आता या रचनेनुसारच आपण याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करू. WH वर्ड मी तुम्हाला आधीच सांगितलं, इथे काय आहे कधी. मग कधीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द व्हेन म्हणजेच काय कधी. नंतर आपल्याला घ्यायचं आहे व्हेन डीड. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता काय आहे, क्रिया करणारा कोण आहे, तू. कर्ता म्हणजेच क्रिया करणारा, मग तो काय आहे इथे करता, तू. मग तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, यू हा शब्द वापरतो. नंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल. क्रियापद पण मी तुम्हाला आधीच सांगितलं शिकली, म्हणजेच मूळ क्रियापद शिकणे असं आहे. मग ते काळानुसार आपण ते क्रियापद बदलवत असतो, त्यामुळे इथे भूतकाळ असल्यामुळे ते शिकली लिहिलेलं आहे. मग शिकणे म्हणजेच लर्न म्हणजे शिकणे, मग ते आपल्याला त्याच्या मूळ रूपात घ्यायचं आहे V1 फॉर्ममध्ये, म्हणून आपण ते घेणार आहोत लर्न. व्हेन डीड यू लर्न, तू कधी शिकली. काय कधी शिकली, ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, कार चालवायला. मग आता कार चालवणे त्यासाठी आपण ड्रायव्हिंग म्हणतो आणि कार चालवणे त्यासाठी ड्राईव्ह हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, टू ड्राईव्ह ए कार. ऑब्जेक्ट कार आहे आणि आता इथे 2 क्रियापद आलेली आहेत. कार चालवणे म्हणजेच त्यासाठी आपण ड्राईव्ह हे क्रियापद वापरलं आणि शिकणे यासाठी लर्न हे क्रियापद वापरलं. तर शेवटचं जे क्रियापद असते ते आपल्याला इथे आधी घ्यायचं असते आणि ग्रॅमॅटिकल रूलनुसार आपण इथे कार चालवण्याचे ड्राईव्ह त्याआधी आपण
टू ड्राईव्ह असं घेतलेलं आहे. म्हणजेच वेन डीड यू लर्न टू ड्राईव्ह ए कार, तू कार चालवायला कधी शिकली. किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट एखाद्याला विचारायची असली की तू हे कधी शिकली, तू स्वयंपाक करायला कधी शिकली. वेन डीड यू लर्न टू कुक, तू स्वयंपाक करायला कधी शिकली. किंवा स्कूटी चालवायला कधी शिकली. इथे काहीही तुम्ही एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने शिकली असेल तर तुम्ही तिथे बदल करू शकता. हा प्रश्न पण कॉमन आहे, तू स्वयंपाक करायला कधी शिकली. वेन डीड यू लर्न टू कुक असं तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा, तो तुला काय सांगत होता. बघा अशा प्रकारचा प्रश्न देखील आपल्याला, किंवा ती तुला काय सांगत होती असं पण प्रश्न असू शकतो. इथे मी घेतलेला आहे की तो तुला काय सांगत होता. आता इथे अर्थातच हा प्रश्नसुद्धा आहे, सांगत होता म्हणजे सांगून झालेला आहे. आता म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे, पण इथे काय दिलेलं आहे, सांगत होता. म्हणजेच काहीतरी सांगण्याची क्रिया ही त्यावेळेस भूतकाळात सुरू होती. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणत्या काळातला आहे, चालू भूतकाळातला आहे. भूतकाळ तर आहे पण क्रिया चालू होती म्हणून चालू भूतकाळातला आहे, ज्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणत असतात, पास्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणत असतात. आणि इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे काय, म्हणजेच हा सुद्धा WH टाईपचाच प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नाची सुरुवातसुद्धा कशाने होईल, WH वर्डने. पण पुढे जी रचना असणार आहे तर इथे चालू भूतकाळ आहे, त्यामुळे त्यानुसारच हा प्रश्न इथे बनणार आहे. मग सर्वात आधी आता WH वर्ड आपल्याला घ्यायचा आहे. आता चालू भूतकाळामध्ये WH वर्ड सर्वात आधी घेतला कारण WH टाईपचा प्रश्न आहे. त्यानंतर चालू भूतकाळ असल्यामुळे आता याची रचना कशी असेल, तर इथे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायचंच आहे. पण हा चालू भूतकाळ आहे म्हणून आपल्याला वॉज किंवा वेअर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद इथे घ्यावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तो मला घ्यायचा आहे सब्जेक्ट, म्हणजे सांगितल्यावरती मी करता. आणि इथे चालू काळ आहे म्हणून चालू काळामध्ये आपण क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप हे वापरत असतो. म्हणून आपण काय घेणार आहोत, इथे ING प्रत्यय असलेलं क्रियापदाचं रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असणार आहे या प्रश्नाचं इंग्रजीतलं. मग आता WH वर्ड काय आहे, प्रश्नार्थक शब्द काय, त्यासाठी आपण काय वापरतो, व्हॉट हे प्रश्न हे इंग्रजीत वापरत असतो. मग आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल, वाज वापरायचं का वेअर वापरायचं. मग आता हे कसं ठरवायचं, त्यासाठी काय करायचं की इथे हा करता बघायचा, सब्जेक्ट बघायचा या प्रश्नातला, तो आहे तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो, ही वापरत असतो. मग ही नंतर एकवचनी करता आहे म्हणून इथे ही नंतर आपण काय वापरतो, वाज वापरतो. अनेकवचनी करते असले तर वेअर वापरतो. मग ही आहे म्हणून वाज वापरू. म्हणून इथे व्हॉट नंतर वॉज वेअरपैकी तुम्ही काय वापरणार, इथे वॉज, व्हॉट वॉज. नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता तो, त्यासाठी आपण घेणार आहोत ही, व्हॉट वॉज ही. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचा ING असलेलं रूप. मग आता क्रियापद बघायचं, क्रियापदसुद्धा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. सांगत म्हणजेच मूळ क्रियापद आहे सांगणे. सांगण्यासाठी आपण टेल हा शब्द इंग्रजीत वापरतो, TELL, टेल म्हणजे सांगणे. मग त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप टेलिंग, म्हणजे सांगत होता, तो सांगत होता काय, असं याचं मराठीतून झालेलं आहे. आणि ऑब्जेक्ट काय आहे, तुला. कोणाला सांगत होता, क्रिया कोणावर होत होती, तुला. म्हणून तुलासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो, व्हॉट वॉज ही टेलिंग यू. बघा टेलिंग यू म्हणजे तो तुला काय सांगत होता. वॉज टेलिंग म्हणजेच काय, सांगत होता. व्हॉट वॉज ही टेलिंग यू, तो तुला काय सांगत होता. किंवा ती तुला काय सांगत होती, तर तीसाठी आपण काय घेऊ, व्हॉट वॉज शी टेलिंग यू. शी म्हणजेच काय, ती. म्हणून ती काय सांगत होती तुला, शी करायचं फक्त इथे. आता नेक्स्ट बघा, तू कुठे राहत होता. बघा आता इथे तुम्ही म्हणाल तू कुठे राहत होता, हा सुद्धा तुम्हाला काय प्रश्न वाटेल की साध्या भूतकाळातला हा प्रश्न आहे, कारण तो आधी कुठेतरी राहत होता म्हणजेच भूतकाळातला. पण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे पास्ट परफेक्ट टेन्समधला, म्हणजेच पूर्ण भूतकाळातला. तर पूर्ण भूतकाळ केव्हा वापरायचा आणि साधा भूतकाळ केव्हा वापरायचा, हा सुद्धा एक प्रश्न तुमच्यासमोर असेल. मग आता इथे बघा, जर समजा आता इथे आपण हे वाक्य जे आहे ते पूर्ण भूतकाळातच घेणार आहोत, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समध्येच घेणार आहोत. का तर बघा, एखाद्या वेळेस आपल्या शेजारी कुणी नवीन राहायला आलं, म्हणजे नुकतंच आलेलं असलं ते, तर अशा वेळेस तुम्ही कोणता काळ वापरणार, पास्ट परफेक्ट. अगदी नुकतंच राहायला आलेले आहे, मग आपण काय म्हणतो, तुम्ही आधी कुठे राहत होता असं आपण विचारतो.
पण जर एखादी व्यक्ती 1 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी कुठे राहत असेल तर तेव्हा तुम्ही काय म्हणाल? त्यावेळेला कोणता काळ वापराल? सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ वापरणार. मग इथे जो प्रश्न आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्समधला, म्हणजेच पूर्ण भूतकाळातला. मग आता पूर्ण भूतकाळामध्ये रचना कशी असते इंग्रजीत त्याआधी आपण लिहून घेऊ. इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द आहेच अर्थात, म्हणून सर्वात आधी आपण घेणार आहोत WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. आणि हा पूर्ण भूतकाळातला प्रश्न आहे. मग पूर्ण काळामध्ये आपण भूतकाळामध्ये हॅड वापरतो. भूतकाळ आहे म्हणून हॅड. आणि वर्तमान काळातला तर हॅव किंवा हॅज वापरतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेलं आहे हॅड. त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच काय? करता. त्यानंतर पूर्ण काळामध्ये हा प्रश्न जरी असला तरी पूर्ण काळामध्ये इथे क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं जातं. सर्वात शेवटी ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. हे आहे पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समधलं इंग्रजीतलं स्ट्रक्चर. मग आता WH वर्ड आहे प्रश्नार्थक शब्द कुठे. कुठेसाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीत? फेअर. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे हॅड. सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे? तू. तू किंवा तुम्ही जरी असलं तरी तुम्ही यूज वापरणार इथे. तुम्ही कुठे राहत होता तरी यूज, आणि तो कुठे राहत होता तरी यूज. वेअर हॅड यू. त्यानंतर आता क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे राहत, म्हणजेच मूळ क्रियापद आहे राहणे. राहण्यासाठी आपण काय वापरतो? लिव. LIV लिव म्हणजेच राहणे. मग आपल्याला ते तिसरं रूप घ्यायचं आहे, ते आहे लिव्ड. बघा सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे. वेअर हॅड यू लिव्ड. तू कुठे राहत होता. अशा प्रकारे ऑब्जेक्ट नाही आहे, क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. तू कुठे राहत होता. थोडक्यात तुमचं हे पण लक्षात आलेलं असेल आता या ठिकाणी की पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि सिम्पल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ कुठे वापरायचा ते फरकसुद्धा तुमच्या लक्षात आलेला असेल. तू कुठे राहत होता. वेअर हॅड यू लिव्ड. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, म्हणजेच वर तुम्ही आधी साधा भूतकाळ शिकला, त्यानंतर चालू भूतकाळातलं प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकला, आणि हा पूर्ण भूतकाळातला. आता नेक्स्ट बघा, ती अर्ध्या तासापासून का रडत होती. आता असा जर प्रश्न असता फक्त की ती का रडत होती म्हणजेच हा अर्थातच भूतकाळ आहे, आणि रडत होती म्हणजे रडण्याची क्रिया ही सुरू होती तिची भूतकाळात. मग तुम्ही म्हणाल की हा काळ कोणता आहे? चालू भूतकाळ. तर तसं नाही आहे. हा जो शब्द आहे अर्ध्या तासापासून, याच्यामुळे हा काळ बदलतो इथे. याला खूप महत्त्व आहे. ती अर्ध्या तासापासून का रडत होती. तर हा जो काळ आहे तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? तर परफेक्ट म्हणजेच पूर्ण, आणि कंटिन्युअस म्हणजेच काय? चालू. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया सुरू झालेली आहे आणि आतासुद्धा ती सुरूच आहे, म्हणजे अर्धी पूर्ण झालेली आहे आणि सुरू पण आहे. तेव्हा तो कोणता काळ असतो? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय? चालू पूर्ण भूतकाळ. मग आता अशा प्रकारचे जर प्रश्न असला या काळातला तर त्याची इंग्रजीतली रचना कशी असते त्याआधी आता आपण समजून घेणार आहोत. तर इथे सुद्धा सर्वात आधी अर्थातच WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्दच येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे परफेक्ट आहे म्हणून हॅड. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता. त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला बीन, आणि चालू आहे म्हणून इथे घ्यायचं आहे क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप. त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर थोडंसं मोठं आहे याचं, पण लक्षात जर ठेवलं तर ते अगदी सोपं आहे. त्यानंतर हे घेतल्यानंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे सिन्स किंवा फॉर. या प्रेपोजिशनपैकी, या दोन प्रेपोजिशनपैकी एक प्रेपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. कशासाठी? तर टाईम दर्शवण्यासाठी. जे इथे जो टाईम दिलेला असेल, जसं इथे अर्ध्या तासापासून दिलेला आहे तो टाईम इथे येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधी वापरावं लागणार आहे प्रेपोजिशन सिन्स किंवा फॉर. सिन्स केव्हा वापरायचं, फॉर केव्हा वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे वाक्य बनवताना इंग्रजीतून. तर आता बघा इथे WH वर्ड का आहे? प्रश्नार्थक शब्द का. मग आता कासाठी आपण इंग्रजीत वापरतो व्हाय. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? हॅड. नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आहे, क्रिया करणारी ती आहे. ती रडते ना, म्हणजे ती क्रिया करते काहीतरी, म्हणजे ती. म्हणजेच इथे येणार आहे तीसाठी इंग्रजी शब्द सी. वाय हॅड शी, नंतर बीन, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं. क्रियापद आहे रडत म्हणजेच मूळ क्रियापद. मी तुम्हाला प्रत्येक याच्यात सांगते मूळ क्रियापद आधी ओळखून घ्यायचं की रडणे आहे.
रडण्यासाठी आपण क्राय वापरतो, मग त्याचा ING फॉर्म असलेलं रूप कोणतं आहे? क्राईंग. व्हाय हॅड सी बीन क्राईंग. मग त्यानंतर ऑब्जेक्ट नाही आहे, पण मग आपल्याला काय वापरायचं आहे? ते सिन्स किंवा फॉर वापरायचं आहे. मग आता सिन्स किंवा वापरायचं, फॉर किंवा वापरायचं. सिन्स वापरायचं पॉईंट ऑफ टाईम दिलेला असेल तर, आणि फॉर किंवा वापरायचं ड्युरेशन ऑफ टाईम. ड्युरेशन ऑफ टाईम म्हणजेच इथे दिलेलं आहे की अर्धा तास, एक प्रकारचं ड्युरेशन ऑफ टाईम झालेलं आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? फॉर हे प्रेपोजिशन घेणार आहोत, कारण अर्ध्या तासापासून ड्युरेशन ऑफ टाईम दिलेलं आहे ते. फॉर अर्ध्या तासापासून म्हणजेच काय? हाफ ॲन आवर म्हणजेच काय? अर्ध्या तासापासून. त्याकरता फॉर हे प्रेपोजिशन आपण इथे वापरलेलं आहे. आता मला वाटते तुमच्या हा लक्षात आलेलं असेल की तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते आपल्या रोजच्या बोलण्यातीलच आहे, परंतु ते प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता करता तुम्ही भूतकाळाचे 4 प्रकार शिकून गेला आहात. तिथे तुमच्या लक्षात आलं असेल. आता साधा भूतकाळ शिकला, चालू भूतकाळ शिकला, त्यानंतर पूर्ण भूतकाळ, आणि त्यानंतर शेवटचा टेन्स कोणता आहे? तर चालू पूर्ण भूतकाळ. असे 4 प्रकार आहेत भूतकाळाचे. तर ते प्रश्नार्थक वाक्य बनवताना तुम्ही शिकलात, त्याची रचना शिकलात. आता लास्ट क्वेश्चन बघा. ती इंग्रजी कधी शिकली? बघा, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो आपण वरसुद्धा घेतलेला आहे. शिकली, यावरून तुम्हाला कळलं असेल की हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातलाच आहे, पण भूतकाळातला कोणत्या प्रकारातला आहे ते तुम्हाला समजत असेल. तर हा जो प्रश्न आहे, वर त्याची रचनासुद्धा मी दिलेली आहे. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळाचे 4 प्रकार शिकलो. 4 प्रकार कशा प्रकारे शिकलो? तर त्याचे WH क्वेश्चन, प्रश्नार्थक वाक्य बनवताना त्याची रचना शिकला, पण त्या काळानुसारच त्याची रचना शिकला. म्हणजे अर्थातच तुम्ही मराठी प्रश्नांवरून काळसुद्धा शिकला, त्या काळाची रचनासुद्धा शिकला. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.